बीडच्या परळी तालुक्यामधील मिरवट फाट्यावर अपघात, सौदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू, दुचाकीवरून जात असताना टिप्परची धडक. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती, तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही. फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मसाजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक, एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात, बैठकीमध्ये निर्णय होणार. शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा, परभणी आणि बीड संदर्भात चर्चा, महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी, शरद पवारांची भूमिका. बीड प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही, आरोपींवर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका लावल्यानंतर आता वाल्मिक कराडवर रोख, खंडणीमधील आरोपींवरही मकोका लावण्याची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा, धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय, धसांचं प्रत्युत्तर. सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, वाल्मिक कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोवरून अजितदादांचं भाष्य. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा, सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. शिर्डीमध्ये आज उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता. युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा, सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा, फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चिन्ह, ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, राऊतांकडून घोषणा, तर काँग्रेसकडूनही स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात, भाजपसोबत लढणार असं वाटत असेल पण राजकारणामध्ये कुणी कोणाला विचारत नाही, नवाब मलिकांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 कोटी रुपयांचा निधी, उत्तर प्रदेशला सर्वाधिक 31,000 तर बिहारला 17,000 कोटी रुपयांचं वाटप. टोरेस कंपनीविरोधात मुंबईमध्ये 1,500 तक्रार, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी, छापेमारी, आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिराने धावणार, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. पुण्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण, बदलत्या हवामानामुळे 24 तासामध्ये किमान तापमानामध्ये 1-2 अंशांनी वाढ, शिवाजीनगर परिसरात 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. आज राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा, सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा संपन्न, केंद्रीय मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित.